हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जावो. तर आज आपण जाणून घेणार आहे वैभवलक्ष्मी व्रत कसे करावे, संपूर्ण मांडणी व पूजा कशी करावी. तर चला, नमस्कार सर्व स्वामी सेवेकरांना. जय माता लक्ष्मी, जय वैभवलक्ष्मी माता, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वैभवलक्ष्मी व्रत कसे करावे आणि घरच्या घरी वैभवलक्ष्मी मातेची मांडणी कशी करावी. वैभवलक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि भक्तिभावाने केले जाते. आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदावी ह्या भावनेने आपण हे व्रत करतो. चला, तर आज मी ज्या पद्धतीने वैभवलक्ष्मी मातेची मांडणी केली आहे त्या तुम्हाला क्रमाने दाखवते. सर्वात आधी मी पूजा ज्या ठिकाणी करणार आहे ती जागा स्वच्छ करून घेतली. त्यानंतर तिथे रांगोळी काढून स्वस्तिक काढले. स्वस्तिक हे शुभत्वाचे प्रतीक मानले जाते व स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर मी हळदी, कुंकू आणि अक्षता वाहिल्या. त्यानंतर आपण एक छोटीशी चौरंग घ्यावे व ह्या चौरंगावर लाल रंगाचे रुमाल किंवा लाल वस्त्र अंथरून घेतले तरी चालतील. लाल रंग देवीचे पूजेमध्ये शुभ मानले जाते. आता ह्या चौरंगावर आपण वैभवलक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा. फोटो व्यवस्थित ठेवून त्याला सर्वप्रथम हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या. त्यानंतर माझ्याकडं असलेली छोटेसे मंगलसूत्र व वैभवलक्ष्मी मातेच्या फोटोला अर्पण मी केले आहे. तुमच्याकडे मंगलसूत्र नसेल तरी तुमच्या श्रद्धेनुसार उपलब्ध असलेली एखादी छोटी पूजा वस्तू अर्पण करू शकता. आता पुढची मांडणी आहे ती म्हणजे कलशाची. त्यासाठी मी एक तांब्यात पाणी भरून घेतले व त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घेऊन त्या पाण्यामध्ये 1 रुपयाची नाणी व 1 सुपारी टाकली. हळदी, कुंकू, अक्षताही वाहिल्या. यानंतर ह्या तांब्यावर मी एक स्वस्तिक काढले आणि तसेच हळदी कुंकूच्या साह्याने 5 बोटांचे ठसेही लावले आहेत. आता एका ताटामध्ये किंवा पूजेच्या जागेवर तांदूळ घेऊन त्यावर हा कलश ठेवलेला आहे. तुम्ही ताटामध्ये नाही ठेवला तरीही चालेल. तुम्ही तुम्ही जे लाल रुमाल अंथरला आहे किंवा जो आसन किंवा कापड म्हणल्या जातात तो अंथरला आहे त्याच्यावरती तुम्ही छोटीशी असे तांदूळ ठेवून त्याच्यावर तुम्ही तो कलश ठेवू शकता. आणि मग त्या वाटीमध्ये 1 रुपयाची नाणे वगैरे ठेवायचे. त्यानंतर वाटीतील लाल रंगाचे फूल, हळद, कुंकू आणि अक्षता वाहिल्या जातात आणि अशा प्रकारे आपल्या वैभवलक्ष्मी मातेच्या पूजेची मुख्य मांडणी तयार होते. यानंतर मी पूजासाठी चांदीचा दिवा घेतला आहे. या दिव्यामध्ये तूप घालून दिवा लावायचा आहे. वैभवलक्ष्मीच्या पूजेमध्ये तुपाचा दिवा लावायला विशेष महत्त्व दिला जातो. त्यामुळे शक्य असल्यास तुपेचाच दिवा लावू शकता. तुमच्याकडे चांदीचा दिवा नसेल तर उपलब्ध असलेल्या स्वच्छ दिवेमध्येही तूप घालून दिवा लावू शकता. त्यानंतर मी वैभवलक्ष्मी मातेचा आवडता प्रसाद म्हणून खीर तयार केली आहे. पूजेच्या दिवशी आपल्या श्रद्धेनुसार खिरीची नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे आज मी खास वैभवलक्ष्मी मातेच्या पूजेसाठी खीर तयार करून ठेवली आहे. त्यानंतर खूप धूप लावला आणि तेलाचाही दिवासुद्धा लावला. पूजेच्या आधी वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय व्हावे म्हणून धूप लावला आणि त्यानंतर घंटानाद करून आपण मातेचे स्मरण केले जाते. आता वैभवलक्ष्मी व्रताचे वाचन करण्यापूर्वी मी श्रीयंत्रावर कुंकुमार्जन केले आहे. श्रीयंत्रासमोर श्रद्धेने कुंकू अर्पण करताना मी मंत्राचा जप केला व तुम्हालाही मंत्र माहिती नसेल किंवा स्वतः म्हणता येत नसेल तर तुम्ही श्रीयंत्राचे मंत्रजप किंवा देवीच्या मंत्रजप यूट्यूब किंवा टीव्हीवरही ऐकून तुम्ही पूजेमध्ये सहभागी होऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा करताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्तिभाव असणे हे महत्त्वाचे आहे. श्रीयंत्रावर कुंकुमार्जन पूर्ण झाल्यानंतर मी तयार केलेल्या खिरीचा नैवेद्य मातेपुढे दाखवला. प्रथम नैवेद्य दाखवून मनोभावे मातेची प्रार्थना केली
आणि त्यानंतर आपण वैभव लक्ष्मी व्रताचे पुस्तक वाचायला सुरुवात करायची. आता पुस्तकामध्ये सुरुवातीला आपल्या देवीचे सुंदर फोटो आणि त्यांची नावे दिलेली आहेत. त्यामध्ये लक्ष्मी माता, वीरलक्ष्मी माता, धन्यलक्ष्मी माता, संतान लक्ष्मी माता, विजयलक्ष्मी माता अशा विविध रूपांमध्ये देवीचे स्मरण केले जाते. व त्यामुळे व्रताचे वाचन सुरू करण्यापूर्वी पुस्तकामध्ये दिलेल्या सर्व देवींची नावे वाचून घ्यायचे आणि व त्या सर्व देवींचे मनोभावे दर्शन घ्यायचे. नंतर वैभवलक्ष्मी व्रताचे वाचन सुरू करायचे. व्रताची कथा किंवा वाचन करताना शक्य तितके शांत मनाने आणि भक्तिभावाने ऐकावे किंवा वाचावे. वैभवलक्ष्मी मातेची पूजा ही केवळ सुख समृद्धीसाठी नाही, तर आपल्या मनामध्ये श्रद्धा, सकारात्मक आणि समाधान निर्माण व्हावे ह्या भावनेने करावी. व्रत करताना आपल्या घरातील परिस्थितीनुसार आणि आपल्या श्रद्धेनुसार पूजेची मांडणी करता येते. पूजेमध्ये प्रत्येक वस्तू अगदी ह्याच पद्धतीने असलीच पाहिजे असं नाही. मनापासून केलेली भक्ती आणि श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. तर अशा पद्धतीने आज मी वैभवलक्ष्मी मातेची संपूर्ण मांडणी केली आहे आणि व्रताचे वाचनही सुरुवात केली आहे. तुम्हाला वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करत असाल तर मातेवर पूर्ण श्रद्धे ठेवून आणि मनोभावे पूजा करा. माता लक्ष्मीची कृपा आपल्या सर्वांच्या घरावर राहो व घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो हीच मातेच्या चरणी प्रार्थना. आणि हो, मी वैभवलक्ष्मी व्रत करत असताना कांदा लसूण वर्ज्य करते. म्हणजे मी त्या दिवशी कांदा लसूणाचे कोणताही पदार्थ खात नाही आणि उपवास असल्यामुळे आपण शक्य असताना आपण कांदा लसूण खातच नाही. पण संध्याकाळी जेव्हा आपण उपवास सुटतो तेव्हा मी कांदा लसूण वर्ज्य जेवण करते. हेही तुम्ही लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुमचे वैभवलक्ष्मी व्रत चालू असते तेव्हा तुमचे 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवारचा संकल्प असताना तुम्हाला मांसाहार करायचं नाही आणि इतर कोणाच्याही घरी तुम्हाला जेवायचं नाही. तुम्हाला जर 21 शुक्रवारमध्ये बाहेर कधी जाण्याचा योग आला आणि जर तुम्हाला खावं लागले तर तुम्ही खाऊ शकता. पण शुक्रवार असताना तुम्ही त्या दिवशी मात्र कोणाच्याही घरी खायचं नाही किंवा कोणी सुवासिन म्हणून आपल्याला जरी बोलवलं तरीही त्यांच्या इथे अन्न वगैरे ग्रहण करायचं नाही, कारण की तुम्ही केलेलं पुण्य त्यांच्या घरी निघून जातं. त्यामुळे हा नियम नक्की फॉलो करा. आणि हो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अजून तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा उद्यापन कसे करायचे, व्रत कसे वाचायचे किंवा ही जी कथा आहे त्याच्याविषयी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल. आणि जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबातील व मैत्रिणींना नक्की शेअर करा. जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.